नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सरकारावर निशाणा साधला। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार आहे। राज्यामधील लोकांचा प्रश्नाला महत्त्व देण्यापेक्षा भाजप सरकार इतर गोष्टीवर लक्ष देतात। तर लाडकी बहीण योजना कायम करण्याचे सरकार म्हणत आहे। 1,500 रुपयात घर चालतं का? नोकऱ्या देण्याऐवजी लोकांना गुलाम बनवायचं काम हे सरकार करत आहे, असा हल्ला देखील त्यांनी चढवला। तर ओबीसीसाठी मी दौरे करत आहे। सर्व पक्षांनी अजूनही ओबीसी आणि जरांगे यांच्या प्रश्नावरती का बोलत नाही? ओबीसी आणि मराठामध्ये हा रोष पसरवत आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या समूहातील लोकांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान केले। वरिष्ठ लोकांनी काँग्रेस पक्षाचे काम केले। वर्गीकरण बरोबरच क्रीमिलेअर आणि अट घालण्यात प्रयत्न केला, जे तंत्र जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना जाब विचारला। तर लोकांसमोरच पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा ही परिस्थिती निर्माण होणार असल्याची स्थिती आहे। आणि महिलांच्या संदर्भात अत्याचाराच्या बाबत RSS आणि भारतीय जनता पक्ष जबरदस्त आणि हिंसाच्या भाषा करणे म्हणजे समाजातील तेढा निर्माण होत आहे। समाजात सायको निर्माण होत आहे, हिंसाचार समाजामध्ये पसरवत आहे, असं देखील त्यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।